बसले सगळे? वाव. कुठे आहे टायगर? गाडी बंद करे, गाडी बंद. कुठे दिसतोय? बस झालं, खडबडीत आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप ठीक असाल. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहोत जंगल सफारी करिता. सो हा आहे आमचा दांडेलीचा डे 3 आणि डे 3साठी आम्ही काय काय ॲक्टिव्हिटी करणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओके ओके चलो. सो सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गेलो तिकीट्स कलेक्ट करण्यासाठी, कारण ऑफकोर्स जंगल सफारी करायची तर तुम्हाला तिकीट्स काढावे लागतील. 600 रुपीज पर पर्सन चार्जेस आहेत. आम्ही इथे आलो तर ऑलरेडी एवढ्या गाड्या इथे आल्या होत्या. सो वाटत होतं की आजही डिफिकल्ट होतं आहे की काय, बट असं काही झालं नाही. आम्ही तिकीट्स काढले आणि ऑलरेडी तिथे एक गाडी होती जी हाफ लोकांनी ऑलरेडी भरली होती, बट आम्ही तीच गाडी जॉईन केली आणि आम्ही निघालो जंगल सफारीकरिता. तर जाताना तरी असं वाटत होतं की खूप अंधार आहे, म्हणजे काही दिसेल की नाही, बट असं काही झालं नाही. जसं जसं पुढे जात होतो तसं तसं दिवस उजाडत होता आणि क्लिअरली सगळं दिसत होतं. हे जंगल दांडेली टायगर रिझर्व ह्या नावाने ओळखलं जातं आणि हे साधारण 850 किलोमीटर पसरलेलं आहे. आणि या जंगलामध्ये साधारण 40 टायगर आहेत, 10 ब्लॅक पॅन्थर आहेत आणि 50 ते 60 हत्ती आहेत. त्याचबरोबर 200 to 250 लिओपार्डसुद्धा इथे आहेत आणि ओव्हर 285 पीसेस ऑफ बर्डसुद्धा इथे आढळतात. आणि या जंगलाचं मेन आकर्षण आहे इथे आढळणारे ब्लॅक पॅन्थर, बट अनफॉर्च्युनेटली ते फक्त रात्रीच बाहेर निघतात, त्यामुळे तर आम्हाला ते दिसण्याचे तर चान्सेस नव्हतेच. या जंगलामध्ये खूप सारे असे छोटे छोटे पाण्याचे तळे आम्हाला आढळले आणि तिथे आम्ही आवर्जून गाडी थांबवून बघत होतो की इथे कुठला ॲनिमल दिसतो का, कारण प्राणी हे सकाळी आणि इव्हिनिंगच्या टायमिंगला पाणी पिण्यासाठी इथे येतात. सो मोस्टली जंगल सफारी ही सकाळी आणि इव्हिनिंगच्या टायमिंगमध्येच होते. सो आम्ही इथे थांबलो, आम्ही पाहिलं, बट आम्हाला असं काहीही दिसलं नाही. आणि तिथे फक्त एक कासव होता जे आम्हाला दाखवत होते आणि आम्ही तो कासव पाहून पुढे निघालो.
सो हा जो रूट आहे हा आहे जाण्यासाठी 10 किलोमीटरचा रूट आणि येण्यासाठी 10 किलोमीटर. सो जाताना ते एका वेगळ्या रूटने घेऊन जातात आणि येताना वेगळ्या रूटने घेऊन येतात, जेणेकरून आपल्याला ॲटलिस्ट कुठेतरी कुठल्या तरी रूटवरती ॲनिमल स्पॉट होईल. तर मला ॲक्च्युली इथे जाताना एक टायगर दिसला होता, म्हणजे खूप आत तो दाट जंगलामध्ये होता आणि मी विंडो साईडला बसले होते, त्यामुळे तो फक्त मला दिसला आणि मी जोपर्यंत माझ्या फ्रेंड्सला गाडी थांबून दाखवेपर्यंत तो आतमध्ये निघून गेला. आणि त्यानंतर या लोकांना पुढे हरिण दिसलं होतं, बट मला ते शेवटपर्यंत काही दिसलं नाही आणि मला व्हिडिओमध्ये ते कॅप्चरही करता नाही आलं. सो अशी आमची जंगल सफारी चालू होती आणि ड्युरिंग आम्हाला काहीच नाही कुठे दिसलं. आहे टायगर? कुठे दिसतोय? काय आहे ते? कुछ तो है या टाइगर है? डियर है क्या? डियर तो दिखाओ. येलो कलरचा मला नाही दिसत आहे. स्पष्टपणे नाही. दिसते आता तरी. मुझे नहीं दिख रहा. कमाल कर लेन बघ की. हे बघ, हे आहे ना येल्लो, हे छोटी छोटी झाडं दिसत आहेत ना, ओके. इथे सरळ बघा, सरळ. हा येल्लो. पण ते येल्लो मला पत्थर वाटतोय. थोडा आगे लो भैया. मला पाडले श्रद्धाने खाली. तुला आता तर दिसलं नाही का? नाही मला छोटंसं काहीतरी ऑब्जेक्ट दिसतोय, पण ते काय माहिती नाही. अगं ते मस्त आपल्यासाठी काहीतरी दिसतं. भेटले. दिसायला फुलवत दिसलं. दिसायला फुलवत. वाव वाव वाव. आवाज आवाज नाही. आवाज नका करू. वाव. बघा ना नि- अरे याचे पंख एवढे का कमी झालेत? कमी झाले. आणि त्यानंतर आम्ही हा मोर पाहिला. मी तर पहिल्यांदाच एवढं जवळून बघत होते आणि आम्ही गाडीतून उतरलो आणि त्यानंतर आम्ही थेट निघालो सनसेट पॉईंट बघण्यासाठी. सो आम्ही मॉर्निंगला ही सफारी करत होतो, त्यामुळे सनसेट तरी बघायला मिळणार नव्हतं, बट व्ह्यू खूप छान होता. आम्ही तिथे गेलो, फोटोज क्लिक केल्या आणि व्ह्यू एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो. ठीक आहे यार, पण आपल्याला लकीली टायगर बघायला मिळाला. येस, मला असं चालत होता माहिती तो. रात्री घेतले तिने. आणि रिटर्न येताना आम्हाला हा मोर परत दिसला. तो त्याच जागेवरती तिथेच बसलेला, जसं की आमचाच वेट करत होता. आणि त्यानंतर आम्ही निघालो एलिफंट्स बघण्यासाठी. किती शी केली आहे हत्तीने. हा, हत्तीच आहे पूर्ण ग्राउंड. हो.
हे पिल्लू होतं का तेव्हा तू आलेलंस तेव्हा? होय. बोर झाले तर तिच्या अंगावर माती टाकली. त्या मुलाला छोट्या बाळाला त्या हातीची सोंड टच केली तर हे क्या चल रहा है? काय करतायत हे? तिच्या अंगावर टाकली. हो. और ये छोटा ये 2 साल का है? बच्चा है अभी. वो 9 साल चामुंडी, इसका क्या नाम है? ये गौरी गौरी. और वो ए गौरी. शिवांगी. और ये चंचला वो चामुंडी ये चंचला है क्या? बहुत ही हाँ, चंचल है. चंचल है और बहुत क्यूट है. और ये इधर तिचं नाव काय? चामुंडी ना? चामुंडी ना? नाही नाही. चामुंडी ती गौरी. 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 ए गौरी शर्मा गौरी. ए गौरी. ए गौरी कसं लागते? गौरी. खरंच हसते. गौरीची मावशी आहे. गौरीची मावशी. काढली त्याने पण सोंड बाहेर. ठीक है. मतलब जो बांधते हैं तब ये खुले भी रहते हैं क्या अंदर? ये जंगल में रहते हैं? और बाद में सिर्फ ये सुबह लाते हैं. मिलते क्या बच्चे बाद में? ये काय करते ही? अरे बाप. ये क्या कर रही है? खेलती है. उसका पैर देखो ना कितना क्यूट है. वो पाय तो इतने हैं जंगल में. सध्या त्याचा व्हिडिओ अभी काढतोय जंगल ना, ओरडतात. पता है क्या? ऐसे कुछ नहीं करते ये जंगल में. अरे बापरे. तुम्हाला असं वाटेल हे हत्ती इथेच असतात का किंवा यांना बांधून ठेवतात का? तर असं नाही आहे, हे जंगलामध्येच असतात आणि ज्यावेळी सफारीचा टायमिंग असतो तेव्हा हे गार्ड लोक त्यांना घेऊन येतात जंगलातनं आणि त्यांना इथे आणून खाऊ घालतात. सो त्यांनाही माहिती की इथे आल्यानंतर खाऊ मिळतो, सो तेही यांच्या मागे मागे इथे येतात. ऐसे हाथ को टच, मुझे सिर्फ उसको ऐसे टच करना था. ऐसे टच करना था बस. फोटो मत करो. नाही. बस झालं. खडबडीत आहे. ओके, सो अशा प्रकारे आम्ही आमची जंगल सफारी कंप्लीट केली आणि त्यानंतर आम्ही निघालो क्रोकोडाईल पार्क बघण्यासाठी, कारण हा आमचा दांडेलीचा 3rd डे आहे आणि आज आम्हाला दांडेलीमध्ये जे काही स्पॉट आहेत ते कव्हर करायचे होते. सो आम्ही इथे आलो, आम्ही तिकीट घेतलं. पर पर्सन 30 रुपीज चार्जेस आहेत क्रोकोडाईल पार्कसाठी. सो आम्ही तिकीट्स काढले आणि आतमध्ये एंट्री केली. तर इथे येण्याच्या आधी मी बरेच व्हिडिओज पाहिले होते यूट्यूबवरती आणि त्यामध्ये मला दिसूनही आलं की इथे भरपूर मगर दिसतात. पण ज्या सीझनमध्ये मी आले होते, आत्ता विंटरमध्ये, डिसेंबरमध्ये मी इथे आलेले, तर मला अगदी बोटावर मोजण्या इतक्याच मगर इथे दिसल्या. कारण त्याच्या मागेही रिझन आहे की आत्ता नदीला पाणी खूप असतं, सो या फ्लोमध्ये मगर पाण्यामध्ये नसतात. त्या साईडला थोडा जो ड्राय एरिया आहे तिथेच त्या बसलेल्या असतात. आणि ज्यावेळी ह्या नदीचं पाणी सुकतं म्हणजे कमी होतं तर त्यावेळी त्या वरती येतात फिश वगैरे खाण्यासाठी.
आणि याच ठिकाणी फक्त क्रोकोडाईल का स्पॉट होतात, कारण इथे जे काही फॅक्टरीजचं वेस्ट आहे ते इथून फ्लो होतं आणि इथे ते वेस्ट खाण्यासाठी मासे येतात आणि ते मासे खाण्यासाठी ह्या मगर इथे येतात. त्यामुळे फक्त याच एरियामध्ये तुम्हाला क्रोकोडाईल्स बघायला मिळतील. आपल्या पायातच सगळं माणसाला किती मिनिटात खातील? किती मिनिटात माणसाला खात नाही ते. खातात. ओ करून दाखव. तुम्हाला काय वाटतं? कॅमेरा मगर आहे ती? का दगड? लाकूड लाकूड आहे लाकूड. तिच्या व्ह्यूअर्सला विचार. तिचे व्ह्यूअर्स कोण आहे? आपण विचारतो. आणि हे ती खूप मोठी आहे यार. बसली ती परत. लँड झाली. ओके, सो क्रोकोडाईल पार्क बघून आम्ही आता आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे. आम्ही आता निघालेलो आहोत गोकर्णसाठी. गोकर्णमध्येही आम्ही 2 दिवस आहोत आणि 2 दिवसामध्ये आम्ही गोकर्णमध्ये काय काय गोष्टी कव्हर करणार आहोत हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळेल. सो अशी होती आमची दांडेलीची 2 नाईट अँड 3 डेज ट्रिप. सो आय होप यू लाईक इट. आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा सो दॅट तुम्ही पण ही ट्रिप प्लॅन करू शकाल. आणि यानंतरचे जे व्हिडिओज येणार आहेत ते गोकर्णवरती असतील. गोकर्णमध्ये आम्ही जे स्पॉट फिरणार आहोत ते मी पुढे शेअर करते. सो थँक्यू सो मच. बाय बाय.